नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जे काही पोलीस भरती झाली होती 2021 ची पोलीस भरती 2023 मध्ये झाली होती, त्या पोलीस भरती संदर्भात एक नवीन पत्रक आलेलं आहे. यामध्ये बघा मित्रांनो, दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी जे पण काही संदर्भ दिले पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडील पत्र आहे. हा विषय काय बघा, मुंबई पोलीस शिपाई 2021 मधील भरती झालेल्या 9 प्रविष्ट पुरुष व महिला प्रशिक्षणार्थींना पोलीस प्रशिक्षणासाठी पाठवण्याबाबत आनंदाची बाब आहे मित्रांनो ही. कारण की यामध्ये जे पण काही पोलीस भरतीमध्ये प्रविष्ट पुरुष व महिला उमेदवार आहेत त्यांना प्रशिक्षणार्थींना पोलीस प्रशिक्षणासाठी पाठवण्याबाबत आहे. हा उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात येते की बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाचे अधिपत्याखालील सन 2021 पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड झालेल्या एकूण 5709 प्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष व महिला यांना दिनांक 25 फेब्रुवारी 2024 पासून खालीलप्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रशिक्षण सत्र दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. पहा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे त्यांनी यामध्ये बघा, जे काही 2021 मध्ये जे पोलीस भरती झाली होती, शिपाई भरतीमध्ये निवड झालेली एकूण 5700 पहा 5709 प्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष व महिला यांना दिनांक 25 फेब्रुवारी 2024 तसेच म्हणजे 26 फेब्रुवारी 2024 पासून ह्यांचं जे काही नवीन सत्र सुरू होणार आहे. यामध्ये त्यांनी काय काय म्हटले पहा, एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये बघा, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नाव नागपूर, महिला 1135 महिला. पुढे बघा, अकोला महिला 365, सोलापूर पुरुष 1500, जालना पुरुष 701, पुढे लातूर बघा पुरुष 910, तुर्ची सांगली येथे 539, मरोळ पुरुष येथे 550, असे एकूण 5700 महिला व पुरुष यांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यासाठी जे काही पत्र दिलेलं आहे मित्रांनो, हे पत्र मी तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. आणि यामध्ये बघा, कोणकोणते खंडाळा, नानवेज, धुळे वगळून आहे. बाकीचे सर्व जे काही दिलेले आहेत त्या सर्वांची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तसेच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच पद्धतीने वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून ठेवा. धन्यवाद.